नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी PYQचा प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे मराठी. मग आता तुम्हाला माहिती आहे मराठी हा विषय कोणत्या पेपरला आहे, तर पेपर 1 साठी सुद्धा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणारा विषय कोणता आहे, तर तो मराठी विषय आहे. ठीक आहे. मग या मराठी विषयामधलं आजचं आपलं प्रकरण आहे दुसरं. प्रकरणाचं नाव आहे संधी. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न बघूया आपला. सत अधिक मान या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. ठीक आहे. आता काय सांगितलं आपल्याला, सतमान या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला या ठिकाणी निवडायला सांगितलं, किंवा या शब्दाची संधी आपल्याला निवडायला सांगितली. खरं तर त्यांनी इथं काय दिलाय, इथं आपल्याला विग्रह दिलाय आणि आपल्याला याची काय करायची, संधी निवडायची आहे. मग सतमान या शब्दाची संधी काय होते, या दोन शब्दाची, तर काय होती ती सन्मान होते. काय होते पहा, सन्मान होते. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सतमान हा शब्द कोणत्या संधी प्रकारचा आहे. आता संधीवरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात तुम्हाला सांगतो. एक तर विग्रह दिला जातो आणि संधी करायला सांगितली जाते, किंवा संधी दिली जाते म्हणजे शब्द दिला जातो आणि त्याची फोड किंवा त्याचा विग्रह करायला सांगितला जातो. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं उदाहरण कोणत्या संधी प्रकारामधलं आहे, म्हणजे संधीचा प्रकार कोणता आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणजे या तीन पद्धतीने आपल्याला काय केलं जातं, या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मग इथं दिलेला जो शब्द आहे सतमान, त्याची संधी काय होते, सन्मान होते. मग हा कोणत्या प्रकारची संधी आहे ही, तर ही अनुनासिक संधीचा प्रकार आहे. म्हणजे कोणती संधी आहे ही, अनुनासिक संधी आहे. ठीक आहे. प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कोणती अनुनासिक संधी किंवा कशामुळे अनुनासिक संधी, मग त्याच्यासाठी नियम काय बघा. तर बघा, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील काय होतं, अनुनासिक येतं. म्हणजे बघा, पहिले 5 जे वर्ग आहेत, पहिले 5 वर्ग कोणते आहेत, आपण याच्या आधी पाहिलेले पहा. क चा वर्ग आहे, च चा आहे, ट चा आहे आणि त चा आहे आणि प चा आहे. ठीक आहे. आता हे पूर्ण म्हणजे क ख ग घ च छ ज झ. ठीक आहे. म्हणजे असे हे पूर्ण याला आपण काय म्हणतो, एक वर्ग म्हणतो. मग क चा वर्ग किंवा क चा गट, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा किंवा प चा. मग हे जे 5 काय आहेत, हे 5 वर्ग आहेत किंवा 5 गट आहेत. मग या गटातील कोणत्याही व्यंजनाच्या पुढं जर अनुनासिक आलं, पुढं काय आलं, अनुनासिक आलं. अनुनासिक कोणते आहेत, ह्याच वर्गामधलं, याच गटामधलं शेवटचं अक्षर काय असतंय, अनुनासिक असते. मग त्याच्या पुढं कुठलंही अनुनासिक आलं तर काय तयार होतंय, की त्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील शेवटचं ते अनुनासिक आहे ते तयार होतंय. मग बघा, आता इथं काय आहे, त आलंय बरोबर, त, आणि तच्या पुढं काय आहे, म आहे. म काय आहे, अनुनासिक आहे. मग तच्या पुढं म आलंय, म अनुनासिक आहे. मग हे तचा काय होईल, तच्या वर्गातलं शेवटचं जे अनुनासिक आहे ते होईल. मग तच्या वर्गामध्ये शेवटचा अनुनासिक कोणता आहे, न आहे. म्हणून इथं तचा काय झाला बघा, सतमान. या तचा काय झाला, सन्मान. तचा काय झालाय, न झालाय. तचा काय झालाय, न झालाय. ठीक आहे. का न झालाय, तर आपल्या या नियमानुसार झालाय. ठीक आहे. मग याची अजून उदाहरणं कोणते आहेत बघा, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. जगत अधिक नाथ बरोबर काय, जगन्नाथ. परीक्षेच्या दृष्टीने आपल्या महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर वाक अधिक मय बरोबर वाङ्मय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला होता. आणि हे तिन्ही उदाहरणं कोणत्या संधीचे आहेत, तर हे अनुनासिक संधीचे आहेत. कोणत्या संधीचे उदाहरणं आहेत, अनुनासिक संधीचे उदाहरण आहेत. मग तुम्हाला या तिन्ही गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात, कारण ह्यात सगळ्या काय आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. संधी हे प्रकरण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 नंबर. दुश्चिन्ह या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता. बघा, आता इथं पुन्हा काय आपल्याला दुश्चिन्ह हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला या ठिकाणी काय केलाय, ओळखायला सांगितलं आहे. मग याचा योग्य संधी विग्रह काय होईल, दु अधिक चिन्ह हा काय याचा योग्य संधी विग्रह आहे. मग ही कोणती संधी आहे किंवा कोणत्या प्रकारची संधी आहे हे आपल्याला विचारू शकतात, की दुश्चिन्ह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. मग कोणती संधी आहे ही, तर ही विसर्ग संधी आहे. कोणती संधी आहे, विसर्ग संधी आहे. मग विसर्ग संधीमध्ये नियम आहे बघा, एक की जर विसर्गाच्या पुढं च किंवा छ आला, बघा विसर्गाच्या पुढं च किंवा छ आला तर त्या विसर्गाचा काय होतो, श होतो. म्हणून बघा, दु इथं विसर्गाच्या पुढं काय आलाय, च आलाय. मग तुम्हाला काय सांगितलं, विसर्गाच्या पुढे जर च किंवा छ आला तर त्या विसर्गाचा काय होतोय, श होतोय. म्हणून बघा इथं दुश्चिन्ह झालं. बघा विसर्ग गेला आणि इथं मध्ये काय ऍड झालंय, क्ष ऍड झालंय. लक्षात आलं तुम्हाला, सोपा नियम आहे. तुम्ही जर नियम समजून घेतले तर हे उदाहरण तुमच्यासाठी काय अतिशय सोपे असणार आहे. ठीक आहे. बघा मग दुसरं उदाहरण बघू याच्यावरती. निश्चल बघा, विसर्गाच्या पुढं काय आलाय, च आलाय. विसर्गाच्या पुढं च आलाय
मग तुम्हाला काय सांगितलं मी, विसर्गाच्या पुढे जर च किंवा छ आला तर विसर्गाचा काय होतोय, क्ष होतोय. मग काय होईल, निश्चल. काय होतोय, निश्चल झालं. ठीक आहे. तसंच निश्चित बघा, नच्या पुढे पुन्हा काय आलाय, च आलाय. मग काय होईल, सॉरी विसर्गाच्या पुढं च आलाय, मग विसर्गाचं काय होईल, श होईल. म्हणजेच काय होईल, त्यांची संधी निश्चित होईल. ठीक आहे. म्हणजे खूप सोपं प्रकरण आहे. संधी हे प्रकरण काय आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याला हे प्रकरण खूप अवघड वाटतं, परंतु हे प्रकरण अजिबात अवघड नाही. परीक्षेच्या दृष्टीने हे काय, अतिशय सोपं असं हे प्रकरण आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, गवाक्ष या शब्दाचा संधी प्रकार कोणता. बघा तुम्हाला काय सांगितलं होतं मी, तुम्हाला तिन्ही प्रकारे प्रश्न विचारले जाते. एक तर काय, शब्दाची फोड करा किंवा विग्रह करा किंवा विग्रह दिला जातो आणि त्याची संधी करायला सांगितली जाते. आणि इथं काय विचारलं की या शब्दाच्या संधीचा प्रकार कोणता आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, गवाक्ष. आता गवाक्षची फोड कशी होती बघा, गवाची फोड काय होती बघा, गो अधिक अक्ष. कशी होती फोड, गो अधिक अक्ष. मग इथं शेवटचं काय बघा, स्वर आहे. कोणता स्वर आहे, ओ आहे. आणि पुढं काय, ओ अधिक अ आहे. मग पहा, स्वर अधिक स्वर एकत्र आलेत, बरोबर, दोन्ही स्वर एकत्र आलेत, म्हणून ही कोणती संधी आहे, स्वर संधी आहे. कोणती संधी आहे ही, स्वर संधी आहे. मग अजून उदाहरण पहा, गवेंद्र, गवेश्वर यांची फोड काय होईल बघा, किंवा विग्रह काय होतं, गो अधिक इंद्र बरोबर गवेंद्र, गो अधिक ईश्वर बरोबर काय, गवेश्वर. आणि गवाक्ष या शब्दाची फोड कशी होती किंवा विग्रह कसा होता हे पण लक्षात ठेवा, गो अधिक अक्ष बरोबर काय, गवाक्ष. परीक्षेमध्ये विचारू शकतात. पुढचा प्रश्न इथं आपल्याला काय सांगितलंय, संधी प्रकार विचारलाय. पुढचा प्रश्न असा शिवू शकतो की गवाक्ष या शब्दाचा विग्रह कोणता आहे किंवा संधी विग्रह कोणता आहे असं आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं काय आहे, गो अधिक अक्ष आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, वृद्धादेश हा संधीचा नियम खालीलपैकी कोणत्या शब्दाला लागू होतो. काय सांगितलंय, वृद्धादेश हा जो संधीचा नियम आहे हा कोणत्या शब्दाला लागू होतो असं विचारलं आपल्याला. मग यापैकी पहा, मतैक्य या शब्दाला काय होतोय, वृद्धादेश या संधीचा आपला नियम लागू होतोय. मग वृद्धादेश संधीचा नियम काय बघा, तर पहा काय, अ किंवा आ पुढे जर ए किंवा ऐ आल्यास ऐ होतो आणि अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास काय होतोय, औ होतोय. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणतात, वृद्धादेश संधी म्हणतात. ठीक आहे. मग बघा, मत अधिक ऐक्य. मग इथं काय आलं बघा, अ अधिक काय आलंय, ऐ आलंय, अ अधिक ऐ आलंय आणि त्याचं बरोबर काय झालंय, ऐ झालंय. म्हणजे याच्यामध्ये वाढ झाली, स्वरामध्ये काय होते, वाढ होते. याच्या स्वरामध्ये काय होते, वाढ होते, वृद्धी होते. म्हणून याला काय म्हणतात, वृद्धादेश संधी म्हणतात. ठीक आहे. लक्षात येतंय, सोपं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, 5 नंबर, अत्युत्तम या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता. काय सांगितलंय, अत्युत्तम हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा विग्रह विचारला होता आपल्याला. मग या शब्दाचा विग्रह काय होतो, अति अधिक उत्तम. त्यालाच काय, उत्तम. ठीक आहे. उत्तम शब्द बघा इथं चुकीचा लिहिलेला आहे त्यांनी, मग त्याचा योग्य विग्रह काय होईल, अति अधिक उत्तम हा विग्रह होईल याचा. ठीक आहे. बघा आता प्रश्नामध्ये त्यांनी किती साम्य दिलंय. इथं फक्त बघा तला त जोडलेला दिलाय आणि इथं फक्त एकटा त दिलाय. मग जशी माझी नजर सगळ्यात आधी याच्यावरती गेली तशी तुमची नजर बी कदाचित जाऊ शकते. म्हणून प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. ठीक आहे. मग याचा नियम काय बघा, ईच्या पुढे विजातीय स्वर आल्यास, ईच्या पुढे विजातीय स्वर आल्यास काय होतो, ईचा य होतो. मग बघा, अति अधिक उत्तम इथं काय आहे, ई आहे आणि ईच्या पुढे काय झालाय, उ हा विजातीय स्वर आलाय. मग याचा काय होतोय, तर याचा य होतोय बघा. मग बघा, अति उत्तम, अत्युत्तम. ठीक आहे. म्हणजे जे काही संधीचे नियम आहेत हे जर तुम्ही नियम समजून घेतले तर तुम्हाला ही संधी करणं किंवा संधीची फोड करणं अतिशय सोपं जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो, पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या काय होतील, सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता फक्त या प्रश्नपत्रिकाच भेटतील का तुम्हाला, तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, उत्तरासहित भेटतील. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल किंवा पाठवून दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर आता बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे नेमकं कधीपासून बाबा, तर टीईटी परीक्षेची सुरुवात कधी झाली होती, 2013ला झाली होती. मग 2013 पासून तुम्हाला आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात
ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित काय केल्या जातील, पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या असतील. मग या कोणत्या पेपरच्या असतील, तर पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. मग तुम्हाला दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केल्या जातील, पाठवून दिल्या जातील. त्याच्यानंतर बऱ्याच जणांची शंका असते, सर मला फक्त पेपर 1 द्यायचा आहे, मग मी पेपर 2च्या प्रश्नपत्रिका पाहू का, तर 100% बघायच्या. किंवा बऱ्याच जणांचं असतंय, सर मला फक्त पेपर 2 द्यायचा आहे, मग मी पेपर 1च्या प्रश्नपत्रिका पाहू का, तर 100% पाहायच्यात. का बघायच्यात, तर याच्यामध्ये फक्त एक विषय सोडला तर बाकी सगळे विषय काय आहेत, सारखे आहेत, समान आहेत. म्हणून तुम्हाला फक्त आता समजा ज्याचं पेपर 2ला काय आहे, समाजशास्त्र आहे, ज्याचं पेपर 2ला काय आहे, समाजशास्त्र आहे, मग त्याने पहिल्या पेपर मधलं फक्त गणित विषय बघायचा नाही. फक्त काय बघायचं नाही, गणित बघायचं नाही, बाकी सगळं पाहायचं. आणि ज्याचा पेपर 2ला विज्ञान आहे त्यांनी फक्त पहिल्या पेपर मधलं काय बघायचं नाही, परिसर अभ्यास बघायचा नाही, विषय संपला. म्हणजे फक्त एक विषय चेंज आहे, बाकी सगळे विषय त्या ठिकाणी काय सारखेच आहेत. बघा, मराठी सगळीकडे सारखी असणार आहे, हिंदी किंवा इंग्रजी सगळीकडे सारखी असणार आहे, बालमानसशास्त्र सगळीकडे सारखं आहे. मग वेगळं राहिलं काय खाली, फक्त शेवटचा एक विषय वेगळा राहतोय. ठीक आहे. पुढे बघा, बरेच जण विचारतात की सर पेपर देणार पण त्याच्यासोबत अभ्यासासाठी काही देणार का, तर त्याच्यासाठी आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, तुमचं हिंदी असेल तर हिंदी असतील, तुमचं इंग्रजी असेल तर इंग्रजीच्या सुद्धा नोट्स असतील. त्याचबरोबर मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. आता समजा मानसशास्त्राच्या नोट्स आहेत, आपल्या किती पानाच्या नोट्स आहेत मानसशास्त्राच्या, 70 पान आहेत. परंतु या 70 पानामधून तुम्हाला TET परीक्षेमध्ये 30 पैकी कमीत कमी काय होणार, 25 प्रश्न 100% येणार. आणि कोणत्या पेपरला येणार हे 25 प्रश्न, तर हे पेपर 1ला पण येणार आणि पेपर 2ला पण येणार. का पेपर 1ला आणि पेपर 2ला दोन्हीसाठी उपयुक्त असणार आहे हे मानसशास्त्र, कारण मानसशास्त्र दोन्हीकडेही सारखंच आहे, दोन्ही पेपरला सारखाच विषय आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला कुठल्याही पेपर द्यायचा असो, तुम्हाला प्रश्नपत्रिका काय करायच्यात, दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. बऱ्याच वेळेस काय झालंय, या वर्षी जो प्रश्न पेपर 1ला होता ना, तोच प्रश्न पुढच्या वर्षी पेपर 2ला जशाच्या तसा दिलेला आहे. आणि मी हे तुम्हाला अगोदर पुराव्यासहित सांगितलेलं आहे. किंवा जो 2चा प्रश्न होता, पेपर 2चा जो प्रश्न आहे, पुढच्या वर्षी पेपर 1ला तो जशाच्या तसा विचारलेला आहे, म्हणजे काही बदल न करता सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत, या शालेय पुस्तकावरती सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये भरपूर सारे काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. मग आपण त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला देतोय, खूप महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला देतोय. मग त्यामध्ये तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे 4थी ते 8वी पर्यंतचे सगळे विषय त्यामध्ये काय केले असतील, कव्हर केले असतील या नोट्समध्ये. ठीक आहे. मग तुम्ही फक्त एवढ्याचा जर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्ही किती मार्क घेऊ शकता, तर तुम्ही 100पेक्षा जास्त मार्क काय परीक्षेमध्ये अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, 200. पण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव, शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे, फक्त 139 रुपयाला. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. काय मेसेज करायचा आहे, तर मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या व्हॉट्सॲपवरती स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. तुम्हाला त्याच्यावरती पेमेंट करायचं आहे. किती पेमेंट करायचं आहे, फक्त 139 रुपये पे करायचे. किती, 139 रुपये. कुठे करायचे, स्कॅनरवरती. स्कॅनरवरती काय करायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 139 रुपये पाठवल्यावर काय करायचं, तुम्ही जे काही पैसे पाठवलेत त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, हाच व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल, 5 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सॲपवरती संपूर्ण स्टडी मटेरियल कशाच्या स्वरूपामध्ये पाठवलं जाईल, तर ते PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरती संपूर्ण मटेरियल त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला काय विचारला होता, उद्धार या संधियुक्त शब्दाचा विग्रह करा. काय, उद्धार या संधियुक्त शब्दाचा आपल्याला विग्रह करायला सांगितलं आहे. मग याचा विग्रह काय होईल, तर याचा विग्रह होईल उत अधिक हार. काय, उत अधिक हार हा विग्रह होतो. मग हा कोणत्या संधीचा प्रकार आहे, प्रश्न आपल्याला विचारू शकतात. पुढचा प्रश्न आपल्याला की उद्धार हा शब्द आहे, हा कोणत्या संधीचा प्रकार आहे किंवा कोणत्या संधी प्रकारामधला आहे. मग हा कोणत्या संधी प्रकारामधला आहे,
तर हा व्यंजन संधीचा एक प्रकार आहे. आणि या ठिकाणी नियम काय आहे तर त्या तचा एक नियम आहे. मग बघा त या व्यंजनापुढे ह हे व्यंजन आले तर त बद्दल काय होतंय बघा द होतोय. बघा काय तच्या पुढे जर ह आलं तर त बद्दल काय होतोय द होतोय. मग बघा इथं सुद्धा काय झालंय तच्या पुढे काय आलंय ह आलंय. मग याच्यामध्ये तचं काय झालं बघा द झालाय. लक्षात आलं तुम्हाला त गायब झाला. मग हे संधीचे काही नियम आहेत. ही संधीच्या काही नियमाची जादू आहे की त्याच्यामुळे एका शब्दाच्या ऐवजी काय होतो दुसरा शब्द आपल्याला संधीमध्ये दिसतो. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 7. निस्तार या शब्दाचा संधी ओळखा. एक शब्द दिला आपल्याला कोणता निस्तार आणि सांगितलंय की याची संधी ओळखा. मग याची संधी काय होईल नी अधिक स्तार. ठीक आहे नी अधिक स्तार. मग हे आता बघा हे कोणत्या संधीचं उदाहरण असणार आहे तर इथं विसर्ग दिसतोय तुम्हाला विसर्ग. मग ही विसर्ग संधी असणार. ही कोणती संधी असणार आहे विसर्ग संधी असणार आहे. कोणती संधी असणार आहे विसर्ग संधी असणार आहे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला कधी कधी संधीचा प्रकार सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. ही कोणती संधी असणार आहे विसर्ग संधी. मग याचा नियम काय बघा तर विसर्गापुढे बघा विसर्गाच्या पुढे त किंवा स आल्यास विसर्गाचा काय होतोय स होतोय. विसर्गाच्या पुढे जर त किंवा स आला तर काय होतोय विसर्गाचा स होतोय. मग या शब्दामध्ये बघा नी तार. आता बघा विसर्गाच्या पुढे काय आलंय त आलंय. मग नियम काय सांगतो आपला विसर्गाच्या पुढे त आल्यावर काय तयार होतो स तयार होतो. मग बघा इथं निस्तार काय शब्द तयार झालाय निस्तार. विसर्ग गायब झाला. विसर्गाचा काय झालाय स झालाय. कशामुळे तर आपल्या या नियमामुळे विसर्गाच्या पुढे जर त किंवा स आला तर विसर्गाचा काय होतोय स होतोय. म्हणजे हे छोटे छोटे नियम आहेत. मला माहिती आहे तुम्हाला हे नियम आज खूप अवघड वाटणार आहेत. खूप अवघड वाटणार आहेत कारण संधी या प्रकरणाचे नियम खूप अवघड आहेत. पाठ करणं शक्य नाही. ते तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे समजून घ्यावं लागणार आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक लागणार आहे. तुमचं काय लागणार आहे बेसिक लागणार आहे. आणि हे बेसिक आपण कुठं पूर्ण करतोय तुम्हाला माहिती आहे आपला जो काही कोर्स आहे किंवा आपली जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण काय करतोय हे बेसिक कव्हर करतोय. मग आता आपल्या बॅचची माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. ठीक आहे पुढे जाऊया आपण. चिन्मय या शब्दाचा संधी विग्रह कोणता. काय चिन्मय हा जो शब्द आहे या शब्दाचा संधी विग्रह विचारलाय. मग याचा संधी विग्रह काय होतो तर चित अधिकमय. काय होतो चित अधिकमय. मग नियम काय बघा किंवा ही कोणती संधी आहे बघा चिन्मय. आता तुम्हाला ही संधी ओळखायचं सगळ्यात सोपं सांगतो मी. बघा याच्यामध्ये अनुनासिक जर दिसलं ना अनुनासिक किती आहेत 5 आहेत तुम्हाला माहिती आहे. पहिलं क वर्गातलं ते शेवटचं ते दिसतं ड सारखं पण ते ड नसतंय. त्याचा उच्चार नाकातून केला जातो. ठीक आहे म्हणजे वाङ्मय शब्दामध्ये आपण त्याचा कसा उच्चार करतो नाकातून तसा त्याचा उच्चार केला जातो. ते त्याच्यानंतर कोणता आहे त्र आहे. त्याच्यानंतर न न आणि म. ठीक आहे. मग हे जे काही संधी ह्या शब्दामध्ये जर तुम्हाला ते अनुनासिक दिसलं ह्या शब्दामध्ये जर अनुनासिक दिसलं ह्या शब्दामध्ये जर अनुनासिक दिसलं बघा आता इथं न आहे की नाही बघा बरं अर्ध न आहे. ठीक आहे पुढं म पण आहे. ठीक आहे मग तुम्हाला जर याच्यामध्ये अनुनासिक दिसलं तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायची. ही कोणती संधी आहे अनुनासिक संधी आहे. मग आता अनुनासिक संधीचा नियम काय बघा पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर त्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील काय होतं अनुनासिक येतं. मग इथं बघा चित्तमय तच्या पुढं काय आलंय म हे अनुनासिक आलंय. मग तचा इथं काय होणार आहे तच्या वर्गातलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे न आहे. मग नियमानुसार तचं काय होणार आहे न होणार आहे. म्हणून इथं काय झाला शब्द आपला चिन्मय झाला. त गायब झाला. जादूनी त काय झाला गायब झाला. ठीक आहे लक्षात आलं. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9. मन्वंतर या शब्दाचा संधी ओळखा. काय सांगितलंय मन्वंतर या शब्दाचा संधी ओळखायला सांगितलाय. मग याची संधी काय होते मनु अधिक अंतर. काय होते याची संधी विग्रह मनु अधिक अंतर हा याचा संधी विग्रह होतो. मग पहा उच्या पुढे विजातीय स्वर आल्यास उचा काय होतो व होतो. मग म्हणून इथल्या ह्या उचा काय झाला विजातीय स्वर आला म्हणून पुढे मन्वंतर झालं. उ गायब झाला आणि त्याच्या ऐवजी काय झालं व तयार झालं. ठीक आहे हे संधीचे नियम आहेत. संधीचे नियम समजून घ्या. शुद्धोदन या शब्दाचा संधी विग्रह सांगा. कशाचा शुद्धोदन हा जो शब्द आहे याचा आपल्याला संधी विग्रह करायला सांगितला. मग याचा संधी काय होईल शुद्ध अधिक ओदन. काय होईल पर्याय क्रमांक बघा शुद्धोदन शुद्ध अधिक ओदन हा याचा काय संधी विग्रह आहे. ठीक आहे मग बघा कसा नियम काय सांगतो आपला तर अ किंवा अ अधिक ओ जर आले तर त्याच्या ऐवजी काय होतं औ किंवा ओ होण्याचा जो काही नियम आहे आपण ऊर्ध्वादेशामध्ये हा नियम पाहिलेला आहे. ऊर्ध्वादेश संधी आहे ही नियम आपण अगोदर पाहिलेला आहे. म्हणून त्याचं काय होतंय शुद्ध अधिक ओदन बरोबर काय शुद्धोदन तयार होतंय. ठीक आहे. वाग्विहार या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. कोणता वाग्विहार. मग ही कोणती संधी आहे
तर ही व्यंजय संधी आहे आणि व्यंजय संधीमध्ये उपप्रकार आहे तृतीय व्यंजन संधी आहे. कोणती आहे? तृतीय व्यंजन संधी. मग तृतीय व्यंजन संधीचा नियम काय बघा, पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आल्यास त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. मग बघा वाक विहार क काय आहे? कठोर आहे. त्याच्या पुढे व हे काय आलंय? मृदू व्यंजन आलंय. म्हणून कचं काय झालं इथं? कच्या वर्गातलं तिसरं व्यंजन. कच्या वर्गातलं तिसरं व्यंजन कोणतं आहे? क ख ग. कोणतं आहे? ग आहे. म्हणून इथं कचं काय झालं? ग झालं. म्हणून आपला शब्द काय तयार झाला? वाघ विहार हा शब्द तयार झाला. ठीक आहे. याच्यामध्ये इतर अजून उदाहरणं बघा. दिगंबर, दिक अधिक अंबर. कचं काय झालं? पुन्हा इथं ग झाला म्हणजे दिगंबर झाला. ठीक आहे. अब्ज, ठीक आहे. मग अप अधिक ज. पचं काय झालं? इथं पुन्हा ब झाला. ठीक आहे. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे. फक्त हे नियम तुम्ही समजून घ्या. पुढे बघा, निष्फळ या शब्दाचा संधी ओळखा. काय? निष्फळ या शब्दाची संधी विग्रह ओळखायला सांगितलं आहे. मग काय होईल? निश अधिक फळ हा काय? याचा संधी विग्रह आहे. मग आता ही कोणती संधी असणार आहे? विसर्ग आला की विसर्ग संधी लिहून टाकायचं, डोळे झाकून लिहून टाकायचं. कोणती संधी असणार आहे? ही विसर्ग संधी असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. सज्जन या शब्दाचा विग्रह कोणता? सज्जन या शब्दाचा विग्रह कोणता आहे? तर सत अधिक जन. काय आहे? सत अधिक जन हा सज्जन या शब्दाचा विग्रह आहे. मग कुठे सत अधिक जन? पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी पाठ दिलेला आहे, सत अधिक जन. ठीक आहे. लक्षात येत आहे? हे नियम आहेत, तुम्ही वाचून घ्या वाटलं असतं. तसं वाचण्याची एवढी गरज नाही. नियम तुम्ही हे शब्द पाठ जरी केले ना, आणि हे शब्द सोपे आहेत. जर तुम्ही एकदा संधी या प्रकरणातले सगळे शब्द जर एकदा दोनदा डोळ्या खालून घातले ना, तर हे तुमच्या आपोआप पाठ होऊन जाणारे शब्द आहेत. याच्यामध्ये काय असं एवढं अवघड नाही. ठीक आहे. पुढे बघा, प्रत्येक या शब्दातील संधी ओळखा. प्रत्येक, मग याची संधी काय होते? प्रति अधिक एक. काय? प्रति अधिक एक. कोणत्या प्रकारची संधी आहे? यनादेश प्रकारची स्वर संधी आहे. ठीक आहे. प्रति अधिक एक बरोबर काय? प्रत्येक. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 15. मनस्ताप या शब्दाचा संधी विग्रह. मनस्ताप या शब्दाचा संधी विग्रह. मग काय होतो? मन अधिक ताप. विसर्ग संधी. कोणती संधी आहे ही? विसर्ग दिसला की तुम्हाला उत्तर लिहून टाकायचं, विसर्ग संधी. विषय संपला. ठीक आहे. मनस्ताप. मग बघा, विसर्गामध्ये विसर्गापुढे जर त आला तर त्याचा स होतो, आपण पाहिलेलं आहे. विसर्गाच्या पुढे जर त आला तर आपण त्याचा स होतो. याच्या आधीही आपण पाहिलं होतं. मग तुमच्या लक्षात आलं का? त्याच नियमावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये काय केलेले आहेत? प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 बघूया. दिगंतर या शब्दाचा संधी सोडा. दिगंतर, मग याची काय होईल? ही तृतीय व्यंजन संधी आहे. काय आहे? तृतीय व्यंजन संधी. मग याचा अर्थ काय होईल? दिक अधिक अंतर. ठीक आहे. आता ही तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची तुम्हाला सांगू का? मी एक शॉर्टकट सांगतो. हा जो शब्द असतो ना, या शब्दामधलं हे जे अक्षर आहे बघा, इथं मध्ये येणार अक्षर, ते अक्षर काय आहे? पहिल्या 5 वर्णापैकी जर तिसरं अक्षर असलं, पहिले 5 जे गट आहेत आपले, क चा गट, च चा गट, त चा, प चा, फ चा, या 5 पैकी जर 3 नंबरचं अक्षर असलं तर ही डोळे झाकून लिहून टाकायची तृतीय व्यंजन संधी. आणि प्रथम व्यंजन संधी कधी लिहून टाकायची? तर त्या शब्दामधलं जे अक्षर आहे ते जर ह्या 5 वर्णामधलं पहिलं अक्षर असेल, म्हणजे क असेल, च असेल, ट असेल, त असेल आणि प असेल, हे जर असलं तर ही लिहून टाकायची प्रथम व्यंजन संधी. कोणती संधी? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. आणि तिसरं अक्षर जर असेल, तिसरं अक्षर म्हणजे कोणतं? तुम्हाला क ख ग आहे. च छ मध्ये काय आहे? च छ ज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे जे तिसरं अक्षर आहे, ठीक आहे, हे तिसरं अक्षर आलं की ही कोणती संधी? तृतीय व्यंजन संधी. कोणती? तृतीय व्यंजन संधी. आणि पहिल्या 5 वर्णामधलं जर पहिलं अक्षर असलं तर ही काय असते? प्रथम व्यंजन संधी असते. एवढं सोपं लक्षात ठेवा. तुम्ही नियमाच्या भानगडीत पडूच नका. ठीक आहे. पुढे बघा, 17 नंबर. एक एक. ठीक आहे. एक एक या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? आता इथं कोणत्या प्रकारची संधी आहे? मग इथं बघा, इथं स्वर काय झालेला आहे? वाढलेला आहे. 1 अधिक 1 बरोबर काय झालं? एक एक तयार झाले. मग स्वर वाढला म्हणून इथं काय आहे? वृद्धादेश संधी आहे. आपण याचा नियम पाहिला होता. काय नियम होता? अ किंवा आच्या पुढे, अच्या पुढे काय? ए किंवा ऐ आल्यास त्यांच्याबद्दल काय तयार होतो? ऐ तयार होतो. किंवा दुसरा एक काय होता? अ च्या पुढे. म्हणजे हे सोपी संधी आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य किंवा याच्यामध्ये कोणते विषय शिकवले जाणार आहेत आपल्या कोर्समध्ये? तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2
टीईटी परीक्षेमधले टीईटी परीक्षेमधले जे काही सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत ते 2 विषय आपण या ठिकाणी काय करतोय, या कोर्समधून पूर्ण करतोय तुमचं. ठीक आहे, हे दोन विषय असे आहेत की तुम्ही जर यांची तयारी केली तर तुम्ही परीक्षा 100% पास होणार. ह्या 2 विषयाच्या जीवावरतीच काय होणार, तुम्ही परीक्षा पास होऊन जाणार. तुमचा कुठलाही पेपर असू द्या टीईटीचा, तुमचा पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, काही अडचण नाही. दोन्हीसाठी सुद्धा आपला कोर्स काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असणार आहे. बाकीच्या सारखा आपण पेपर 1 साठी वेगळा कोर्स, पेपर 2 साठी वेगळा कोर्स केलेला नाही. का केलेला नाही, तर तुम्हाला माहिती आहे हे दोन्ही विषय काय आहेत, दोन्ही पेपरला आहेत आणि दोन्हीकडे कसे आहेत, सारखेच आहे. तुमचा पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, पेपर 2 मध्ये तुमचं समाजशास्त्र असू द्या किंवा पेपर 2 मध्ये तुमचं गणित विज्ञान असू द्या, हे दोन्ही विषय तुम्हाला कसे आहेत परीक्षेमध्ये अनिवार्य आहेत. म्हणजे ज्याला टीईटी परीक्षा द्यायची आहे ना त्याच्यासाठी हे विषय कसे आहेत, कंपल्सरी विषय आहेत, अनिवार्य विषय आहेत. आणि यांचा अभ्यासक्रम कसा आहे, दोन्हीकडेही सारखाच आहे. दोन्ही पेपरला अभ्यासक्रम कसा आहे यांचा, सारखाच आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सला पैसे घालायचे नाहीत, दोन्हीसाठी एकच कोर्स घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्या कोर्सचं किंवा आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, तर ती रेकॉर्डेड असणार आहे. कशी असणार आहे, रेकॉर्डेड असण्याचा फायदा काय आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही आपलं प्रकरण किंवा लेक्चर पाहू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसामध्ये तेव्हा तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता. म्हणजे आता समजा संधी प्रकरण आहे, थोडंसं अवघड प्रकरण आहे, मग हे जर तुम्हाला एकदा पाहून समजलं नाही तर तुम्ही ते पुन्हा बघू शकता. ठीक आहे, म्हणून हा आपल्या रेकॉर्डेड कोर्सचा काय असतो, फायदा असतो. मग आपल्या कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहेत, लेक्चर असणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स असणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय ऑनलाईन सराव टेस्ट असणार आहे. काय ऑनलाईन सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला असणार आहे. हे सगळं तुम्हाला कुठं असणार आहे, तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. कुठं असणार आहे, ॲप्लिकेशनमध्ये. मग ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. या कोर्सची फी किती आहे मित्रांनो, 1000 फी आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला, स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला पडणार आहे. आता 499 रुपये आपले आहेत, याच्यामध्ये अजून काहीतरी ॲप्लिकेशनचे 24 रुपये ॲड होतात आणि असे तुम्हाला 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. किती रुपयाचं, 523 रुपयाचं पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. ठीक आहे, मग हे पेमेंट कुठं करायचं आहे, तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून जाऊन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. किंवा जर तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला जरी मेसेज केला या नंबरवरती 9691914630 की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी लिंकसुद्धा पाठवून दिली जाईल. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल, मी याची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून देतो. ठीक आहे, ज्याला कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी ॲप डाउनलोड करा. ज्यांना करायचं नाही त्यांनी सुद्धा एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर दिलेलं आहे, डेमो टेस्ट सोडवायला दिलेले आहे, डेमो नोट्स आहेत. तुम्ही एकदा डाउनलोड करून फक्त बघा, आवडलं तर जॉईन करा, नाही आवडलं तर विषय सोडून द्या. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. काय विचारलंय, विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. काय सांगितलंय, आता हा शब्द थोडा टाईप करताना चुकलाय. विपत्काल शब्द असतो, ठीक आहे, इथं ता झालंय, ठीक आहे, काही हरकत नाही. मग विपत्काल इथं बरोबर आहे बघा, काय विपत्काल हा शब्द असा असतोय, ठीक आहे, तिथं टाईप करताना चुकलाय. मग विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह ओळखायचा आहे. आपण याचा योग्य विग्रह काय होतो, विपद अधिक काल. कुठे विपद अधिक काल, बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, मग हा कोणता आहे बघा, मृदू व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन तयार होतं. मग याला आपण काय म्हणतो, प्रथमा व्यंजन संधी म्हणतो. काय म्हणतो, प्रथमा व्यंजन संधी. तुम्हाला मी आत्ताच मागे सांगितलं होतं प्रथमा व्यंजन संधी. बघा, ठीक आहे, लक्षात येत आहे, प्रथमा व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 19. निरंतर या शब्दाचा संधी विग्रह कोणता, काय निरंतर. मग याचा संधी विग्रह काय होईल, नि अधिक अंतर. कोणती संधी प्रकार असणार आहे बरं, हा विसर्ग आला म्हटलं, हा कोणती संधी असणार आहे, तर ही असणार आहे विसर्ग संधी असणार आहे. कोणती संधी असणार आहे, विसर्ग संधी असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, याचा एक नियम आहे तो पण लक्षात ठेवा. इथं बघा, इथं र आलाय, तुम्ही म्हणता र कुठं आलाय, इथं तर कुठंच र नाही, नि आणि अंतर आहे. इथं र कुठे, इथं जोडी कशाची झाली, बेरीज कशाची झाली, विसर्ग अधिक काय झालाय, अ झालाय, पण त्याचा बरोबर तयार काय झालाय, र तयार झालाय. मग कशा कोणत्या नियमाने र तयार झालाय बघा. मग विसर्गाच्या मागे अ किंवा आ शिवाय कोणताही स्वर आला
आणि पुढे जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा काय होतो, र होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे काही नियम आहेत ते लक्षात ठेवायचे. मग निरंतर या शब्दाची फोड काय होते, नि अधिक अंतर होते. ठीक आहे, पुढे बघा 20 नंबर वाङ्मय. खूप वेळेस प्रश्न विचारला आहे, वाङ्मय असेल, जगन्नाथ असेल, जगन्नाथ असेल, वाग्विहार असेल, हे असे उदाहरण आहेत की याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग वाङ्मय या शब्दाचा संधी विग्रह काय होतो, तर याचा काय होतो संधी विग्रह, वाक अधिकमय. काय होतो, वाक अधिकमय. कचा काय तयार झालं बघा, कचा अनुनासिक तयार झालंय, कचं काय झालंय, अनुनासिक तयार झालंय. ठीक आहे, म्हणून ही कोणती संधी आहे, अनुनासिक संधी आहे. पुढे बघा 21 नंबर महोत्सव. हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे, कोणता शब्द, महोत्सव. मग ही कोणती संधी आहे, तर ही बघा फोड करू याची आपण, संधीचा प्रकार ओळखायचा तुम्हाला, फोड करू. काय आहे याची फोड, काय होते, महा अधिक उत्सव. काय होते, महा अधिक उत्सव. ठीक आहे, मग काय बघा बरं याच्यामध्ये शेवट काय आहे, आ आहे. काय आहे, आ अधिक काय आलंय, ऊ तयार, आ अधिक ऊ दोन्ही एकत्र आले. मग हे दोन्ही काय आहेत, स्वर आहेत. मग ही कोणती संधी आहे, स्वर संधी आहे. आणि स्वर संधीमध्ये कोणता उपप्रकार आहे, तर हा गुणादेश उपप्रकार आहे. स्वर संधीचा गुणादेश उपप्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा ती संधी कोणती असते, स्वर संधी असते. यशोधन या शब्दाचा विग्रह करा. मग यशोधन या शब्दाचा विग्रह काय होतो, यश अधिक धन होतो. ठीक आहे, परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारलेला प्रश्न आहे. मग यश अधिक धन बरोबर काय, यशोधन. सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह, सूर्योदय, सूर्योदय म्हणजेच काय, सूर्य अधिक उदय. बघा बरं सूर्य अधिक उदय कुठे, बघा इथं आहे पर्याय क्रमांक 4, सूर्य अधिक उदय. खूप सोपं आहे मित्रांनो, हे संधीचे शब्द तुम्ही जर एकदा दोनदा डोळ्याखालून घालवले ना तर तुम्ही हे परत विसरणार नाही. आणि हेच शब्द बघा आता हे दिगंबर याच्या आधी येऊन गेलता. म्हणजे हेच काही महत्त्वाचे शब्द आहेत की जे वारंवार रिपीट होत आहेत, आपल्याला त्यांच्यावरतीच फिरून फिरून काय केलं जातोय, प्रश्न विचारला जातोय. मग दिगंबर या शब्दाचा विग्रह काय होईल, दिक अधिक अंबर. ह्या कुठे दिक अधिक अंबर, पर्याय क्रमांक 3 आहे पहा, दिक अधिक अंबर. ठीक आहे, कोणती संधी आहे ही, तृतीय व्यंजन संधी. तुम्हाला आधी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे हिचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबर, गांभीर्य या शब्दाची संधी कशी होईल किंवा या शब्दाचा विग्रह कसा होईल, कोणत्या शब्दाचा, गांभीर्य या शब्दाचा. मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्राला किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.